नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की बरेच लोक आपल्या आयुष्यात अगदी सोप्याप्रमाणे वेल्थ अट्रॅक्ट करतात आणि त्यांच्याकडे प्रत्येक वस्तू अबंडन्स मध्ये असते. अशाच वेळी अशी सुद्धा काही लोक असतात ज्यांच्याकडे जेवण करण्यासाठी सुद्धा पैसे उरत नाही. काय होईल जर का मी तुम्हाला सांगितलं की फायनान्शियल हॅपीनेस आणि सक्सेसचा जो की फॅक्टर आहे तो हे नाहीये की तुम्ही किती पैसे कमवता, परंतु तुमचा त्या पैशांसंदर्भात अप्रोच कसा आहे आणि तुम्ही आपल्या पैशांशी कसे इंटरॅक्ट करतात यावरती अवलंबून असतं. तर तुम्हाला कसं वाटणार? मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्टली हाच पॉइंट अनकव्हर करणार आहोत. चला मित्रांनो, करूया एक डीप डाईव्ह इनटू द प्रिन्सिपल्स ऑफ हॅपी मनी आणि बघूया की हे जे प्रिन्सिपल्स आहे हे आपल्या फायनान्स सोबत जो रिलेशन आहे तो रिलेशन कसं ट्रान्सफॉर्म करतात. सो विदाउट एनी फर्दर अडू, लेट्स लर्न द आर्ट ऑफ मेकिंग पीस विथ युअर मनी. हॅपी मनी, अ जॅपनीज आर्ट ऑफ मेकिंग पीस विथ युअर मनी ही एक पुस्तक आहे जे की मिस्टर केन होंडा यांनी लिहिलेली आहे. मित्रांनो, मिस्टर केन होंडा हे एक बेस्ट सेलिंग ऑथर आहे आणि एक्सपर्ट आहेत इन टू द फील्ड ऑफ पर्सनल फायनान्स. यांनी 50 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आहेत ऑन पर्सनल फायनान्सेस आणि खूप फ्रिक्वेंटली यांना गेस्ट म्हणून बोलवलं जातं विविध टीव्ही शोजवर, नाहीतर रेडिओ प्रोग्रामवर किंवा पॉडकास्टमध्ये सुद्धा यांना जपानमध्ये बोलवलं जातं. मिस्टर केन होंडाची जी फिलॉसॉफी आहे ना ती एका आयडियावर इस्टॅब्लिश केली गेली आहे आणि ती आयडिया काय आहे की मनी हा एक टूल असतं आपली हॅपीनेससाठी आणि म्हणून फायनान्शियल वेलबिंग हा आपल्या आयुष्याचा एक इसेन्शियल पार्ट आहे जर का तुम्हाला एक फुलफिलिंग लाईफ जगायची असेल तर. आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काही ओव्हरव्ह्यू देणार आहोत अबाउट द की कन्सेप्ट्स अँड आयडियाज इन दिस पर्टिक्युलर बुक हॅपी मनी. एवढंच नाही तर आम्ही तुम्हाला काही इन्साइट सुद्धा या व्हिडिओमध्ये देणार आहोत ज्यांना ऐकून तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही या प्रिन्सिपल्सला आपल्या आयुष्यात कसं फॉलो करू शकता. तुमच्या मागे बरेच डेट असू शकते, तुम्हाला आपला फायनान्शियल माइंडसेट इम्प्रूव्ह करण्याची इच्छा असू शकते किंवा तुम्हाला फक्त आपला पर्स्पेक्टिव्ह चेंज करायचा आहे टुवर्ड्स मनी. काही असो, हा सेशन तुमच्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे, खूप इन्स्पिरेशनल आहे आणि तुम्हाला खूप अतिशय चांगले इन्साइट्स या पर्टिक्युलर सेशनमधनं भेटणार आहेत. तर चला मित्रांनो, आम्हाला जॉईन करा आणि आपण काही जॅपनीज आर्ट ऑफ मेकिंग पीस विथ युअर मनी बघूया आणि त्यांच्यावरती विचार करूया. परंतु त्याआधी जर का तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर कन्सिडर सबस्क्राईबिंग द चॅनल अँड लाइकिंग द व्हिडिओ, कारण आम्ही क्वालिटी कंटेंट पोस्ट करतो ऑन पर्सनल फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट वीकली, जेणेकरून तुम्ही आपली स्वतःची वेल्थ तयार करू शकता. चला मित्रांनो, सर्वप्रथम समजून घेऊया की हॅपी मनी म्हणजे काय आणि अनहॅपी मनी पण असतं का, आणि जर हो तर अनहॅपी मनी म्हणजे काय. सर्वप्रथम बघूया हे हॅपी मनी काय असतं. जेव्हा आपण अशा सोर्सवरनं पैसे कमवतो किंवा अशा पर्टिक्युलर सोर्समध्ये पैसे खर्च करतो जिथं आपल्याला खुशी होते किंवा आपल्याला चांगलं वाटतं, आपल्याला आनंद येतं, अशा वेळेस अशा सोर्सला आपण हॅपी मनी म्हणतो. म्हणजे जेव्हा तुम्ही आपल्या पैशांचा वापर करून आपले जे डीपेस्ट डिझायर्स आहेत ते तुम्ही फुलफिल करता तेव्हा तुम्हाला किती आनंद वाटतं, नाही का. किंवा तुम्ही जर का पैसे दुसऱ्या लोकांच्या किंवा आपल्या स्वतःच्या वेलबिंगवर टाकता तर तुम्हाला खूप अतिशय आनंद होतो. तर हा हॅपी मनी आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आपले पैसे चांगला क्वालिटी फूड कंझ्युम करण्यासाठी स्पेंड केलात किंवा तुम्ही कुठलं तरी चॅरिटी वर्क करताय, अशा एक्सपेन्समुळे तुम्हाला हॅपीनेस भेटते, तुम्हाला सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन भेटतंय आणि म्हणून याला आपण हॅपी मनी म्हणतो. ऑन द अदर हँड, अनहॅपी मनी म्हणजे काय, तर हा जो अनहॅपी मनी आहे तुम्ही अशा पर्टिक्युलर सोर्समधनं कमवताय किंवा अशा पर्टिक्युलर सोर्समध्ये तुम्ही स्पेंड करताय जिथं तुम्हाला हॅपीनेस अजिबात येत नाहीये किंवा आनंद वाटत नाही, उलट तुम्हाला ना असं भीती वाटत असेल अशा ठिकाणी किंवा एन्झायटी वाटत असेल किंवा गिल्ट वाटत असेल, अशा ठिकाणी जर का तुम्ही इन्कम करताय किंवा एक्सपेंड करताय तर तो अनहॅपी मनी झाला. म्हणजे जर का तुम्ही असं काही जॉब करत असाल जे तुम्हाला अजिबात आवडत नाही किंवा तुमच्या व्हॅल्यूज किंवा बिलीफच्या अगेन्स्ट असेल तरी तुम्हाला करावं लागतंय कारण पैसे येत आहेत, असा जो पैसा आहे तो अनहॅपी आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कुठला तरी एक जॉब करताय आणि तुम्हाला अजिबात तो जॉब आवडत नाहीये, एक मिनिट तुम्हाला आवडत नाही त्या पर्टिक्युलर जॉबचा आणि अतिशय डिफिकल्टीमध्ये तुम्ही ते जॉब करताय. अशा जॉबवरनं येणारा जो पैसा असेल तो तुम्हाला निगेटिव्ह फिलिंग्सच देणार आहे, पॉझिटिव्ह फिलिंग्स देणार नाही आणि म्हणून आपण त्याला अनहॅपी मनी म्हणतो. आता आपल्या लक्षात आलं आहे की हॅपी मनी काय असतं आणि अनहॅपी मनी काय असतं. चला आता डीप डाईव्ह करूया आणि बघूया व्हॉट आर द 6 की लर्निंग शेअर्ड बाय द ऑथर इन हिज मास्टरपीस और बेस्ट सेलिंग बुक. सर्वप्रथम, बाय एक्सपिरियन्सेस नॉट थिंग्स.
मित्रांनो, जर का तुम्ही आपले पैसे एक्सपिरियन्सेस गोळा करण्यासाठी खर्च करत असाल, फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हल, एखाद्या कन्सर्टमध्ये तुम्ही गेले, तर तुम्हाला खूप जास्त आनंद वाटेल ॲज कम्पेअर्ड टू जेव्हा तुम्ही आपले जे पैसे आहेत काही मटेरियल पोझिशन वर खर्च करता, तेव्हा तुम्हाला तेवढा मात्र आनंद येत नाही. स्टडीज काय शो करतात माहितीये का, जे लोक आपले पैसे एक्सपिरियन्सेस वर खर्च करतात ते लोक जास्त खुश असतात आपल्या आयुष्यात ॲज कम्पेअर्ड टू मटेरियल पोझिशन्स. कारण एक्सपिरियन्सेस जे असतात ते तुम्हाला आनंद देतात आतमधनं. चला एक लहान एक्सरसाइज करून या पर्टिक्युलर पॉइंटला समजून घेऊया. मला विचार करून सांगा, लास्ट टाइम जेव्हा तुम्ही कुठली तरी एक्सपेन्सिव्ह वस्तू परचेस केलेली तर तुम्हाला कसं वाटलेलं. फॉर एक्झाम्पल एखादा तुम्ही मोबाईल घेतला असाल अतिशय महाग, किंवा लॅपटॉप काही जरी, किंवा ज्वेलरी, तर तुम्हाला कसं वाटत होतं त्यावेळेस. चांगलं वाटत असेल नाही का, आनंद वाटला असेल नाही, नवीन वस्तू आली घरात. ही जी फिलिंग होती ही किती दिवसांसाठी होती, किंवा किती महिन्यांसाठी होती, किंवा किती वर्षांसाठी होती. काही दिवस, जास्तीत जास्त काही आठवडे, परंतु त्यानंतर तुम्ही त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सला विसरून गेले असाल. आता एकदा परत विचार करा आणि विचार करा लास्ट टाइम तुम्हाला अगदी मेमोरेबल एक्सपिरियन्स तुमचा काय होता. म्हणजे एखादी तुम्ही ट्रिप घेतली असेल, किंवा स्पेशल एखादा नाईट आउट केला असेल आपल्या मित्रांसोबत. आता त्या पर्टिक्युलर ट्रिपमुळे किंवा त्या पर्टिक्युलर नाईट आउटमुळे तुम्हाला किती आनंद आला, आणि ही जी फिलिंग आणि ही जी एक्सपिरियन्स आहे हे तुम्हाला किती दिवस, किती महिने, किती वर्ष तुम्हाला आठवतंय. हे जे एक्सपिरियन्सेस असतात हे कितीतरी महिने आपल्याला, इवन कितीतरी वर्ष झालेले ना तरी आपल्याला आठवतात. बरोबर ना. दिस इज द हार्ट ऑफ केन होंडा's फिलॉसॉफी ऑफ बाईंग एन एक्सपिरियन्स इन्स्टेड ऑफ थिंग्स. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या एक्सपिरियन्स मध्ये निवेश करता तर तुम्ही एक मेमरीज क्रिएट करत आहात, तुम्ही इमोशन्स मध्ये इन्व्हेस्ट करत आहात, जे तुमच्या सोबत लॉंगर टाइम राहणार आहेत ॲज कम्पेअर्ड टू मटेरियल पोझिशन्स. आपण घेतलेले 100 जरी तुम्ही आयुष्यात फोन घेतले ना, पुढे जाऊन तुम्ही विसरून जाणार, परंतु जे मेमोरेबल एक्सपिरियन्सेस तुम्ही आपल्या आयुष्यात आज गो थ्रू करणार ते तुम्ही अजिबात विसरणार नाही. म्हातारे जरी झाले 10, 20, 25 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला ते दिवस आठवतील. मिस्टर केन होंडा म्हणतात की जर का एखाद्या माणसाचा त्याच्या पैशांसोबत पॉझिटिव्ह रिलेशनशिप असेल तर तुम्ही त्या माणसाच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या एरियाजमध्ये याचा इम्पॅक्ट बघू शकता. फॉर इन्स्टन्स, जर का तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे सफिशियंट पैसे आहेत आणि तुम्हाला हे सुद्धा खात्री आहे की फ्युचरमध्ये सुद्धा तुमच्याकडे सफिशियंट पैसे असणार आहेत, अशा वेळेस तुम्ही अगदी कंटेंट असतात नाही का. तुम्हाला असं वाटतं की मी किती ब्लेस्ड आहे, माझ्याकडे अजिबात पैशांचं काही टेन्शन नाहीये. तुम्ही म्हणजे काही अंबानी वगैरे नाहीयेत तरी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन वाटतंय का, कारण तुमच्याकडे आज पैसे आहेत आणि फ्युचरमध्ये सुद्धा तुमच्याकडे पैसे राहणार आहेत. दिस इज अ सेन्स ऑफ कंटेंट, फिलिंग ऑफ कंटेंट. बरोबर. नंबर 2 आहे बाय टाइम. आता मित्रांनो, ही जी कन्सेप्ट आहे ना बाईंग टाइम, ही एक आयडिया आहे की आपल्याकडे जे वेळ असतं त्याला वाईजली खर्च करा, जेणेकरून तुम्ही एक आनंदमय जीवन जगू शकणार. बरोबर. मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला कधीही आयुष्यात असं वाटलं नाही का की तुमच्याकडे सफिशियंट टाइम नाहीये, किंवा तुम्हाला असं नाही वाटलं का कधी की मी बॅक टू बॅक काही ना काही काम करत राहतोय वन आफ्टर अनादर, आणि मला आपल्या आयुष्यात अजिबात रिलॅक्स करण्यासाठी किंवा एन्जॉय करण्यासाठी अजिबात वेळ भेटत नाहीये. जर का तुम्हालाही असं वाटत असेल तर तुम्ही एकटे नाही आहेत आणि तुमच्यासारखे बरेच लोक आहेत ज्यांना असंच वाटतंय. चला लेट्स इमॅजिन तुमच्याकडे काही एक्स्ट्रा पैसे आलेत. तुम्ही त्या पैशांचा वापर कशात करणार? काही वस्तू विकत घ्या, नवीन कपडे विकत घ्या, किंवा एखाद्या फॅन्सी डिनरसाठी जावा बाहेर. परंतु मिस्टर केन होंडा काय म्हणतात की आपले जे एक्स्ट्रा पैसे आहेत या एक्स्ट्रा पैशांना खर्च करण्याचे काही अजून चांगले ऑप्शन्स आहेत, ते म्हणजे बाईंग टाइम. मिस्टर केन होंडा म्हणतात की जर का तुम्हाला आपलं आयुष्य जगायचं असेल आनंदमय मॅनरमध्ये, आणि जर का तुम्हाला आपले पॅशन फॉलो करायचे आहेत तर तुम्हाला टाइम बाय करावा लागणार आहे. मिस्टर केन होंडा म्हणतात एक स्टेप बॅक घ्या, आपला जो बिझी आयुष्य आहे त्याच्यातनं एक स्टेप बॅक घ्या, आपले प्रायोरिटीज असेस करा आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या. तुम्हाला जर का टाइम बाय करायचा असेल तर यासाठी तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. एक तर आपले जे कामं आहेत ते दुसऱ्यांना द्या, आउटसोर्स करा तुमचे जे टास्क आहेत ते, किंवा सिम्पली नॉन फुलफिलिंग जे टास्क तुमच्या आयुष्यात आहेत ना त्यांना कट डाऊन करा, जेणेकरून तुमच्याकडे आता जास्त वेळ बसणार आहे अशा ऍक्टिव्हिटीजसाठी जेणेकरून तुम्हाला आनंद वाटेल, फुलफिलमेंट वाटेल, आणि म्हणून तुमचा जो आयुष्य आहे तो खूप जास्त आनंदमय होईल. थर्ड फॅक्टर जो आहे या पर्टिक्युलर कन्सेप्टचा तो आहे पे नाव कन्झ्युम लेटर. या कन्सेप्ट मागचा आयडिया काय आहे
की तुम्हाला आपले एक्सपिरियन्सेस घेण्यासाठी आयुष्यात तुम्हाला अजिबात डेट घेण्याची गरज नाहीये. इन्स्टेड त्या एक्सपिरियन्सेससाठी आजपासून सेव्हिंग करा, प्लॅनिंग करा आणि कॅशमध्ये ते एक्सपिरियन्सेस घ्या. असं केल्याने तुम्हाला त्या पर्टिक्युलर एक्सपिरियन्स आणि प्रोडक्ट एन्जॉय करताना तुम्हाला अजिबात स्ट्रेस किंवा टेन्शन येणार नाही की अरे मला लोन रिपे करायचं आहे. मिस्टर केन होंडा काय सजेस्ट करतात की आपल्या आयुष्यात एक प्रिन्सिपल तुम्ही फॉलो करा. काय की जर का तुम्हाला तुमच्या पैशांसोबत एक फुलफिलिंग रिलेशनशिप ठेवायचं असेल तर तुम्ही अजिबात डेट घेऊ नका. आपले जे पैसे आहेत ते स्वतःहून सेव्ह करा, प्लॅनिंग ठेवा आणि त्यानंतर ते एक्सपेंडिचर करा. असं केल्याने तुम्ही त्या पैशांना जास्त ॲप्रिशिएट करणार, तुम्हाला कंटेंट वाटेल, तुम्हाला स्वतःहून सॅटिस्फॅक्शन वाटेल की बाबा माझी फायनान्शियल सिच्युएशन चांगली आहे आणि मला कुठल्याही प्रकारचं लोन रिपे करायची गरज नाही. मिस्टर केन होंडा म्हणतात काही जरी झाला ना डेट अवॉइड करा. कारण जेव्हा आपण डेट अवॉइड करतो आपण त्या डेट संदर्भातचा जो इंटरेस्टचा जो ऑब्लिगेशन आहे तो सुद्धा आपण अवॉइड करतो आणि म्हणून आपल्याला अजिबात एन्झायटी किंवा टेन्शन येत नाही की अरे मला पैसे परत द्यायचेत, तर ते अवॉइड करा. यानंतर फोर्थ पॉइंट जे आहे ते आहे इन्व्हेस्ट इन अदर्स. आता इन्व्हेस्ट इन अदर्स हा एक माइंडसेट आहे. म्हणजे तुम्ही जे आपले पैसे आहेत ते स्कॅर्सिटीवरनं अबंडन्स मध्ये शिफ्ट करत आहात. कसं मी तुम्हाला सांगतो. मिस्टर केन होंडा काय म्हणतात की आपल्याकडे जे रिसोर्सेस आहे त्या रिसोर्सेसला शेअर करण्याचा माइंडसेट बनवा. असं करण्यासाठी तुमच्यासाठी बरेच ऑप्शन्स आहेत. तुम्ही चॅरिटीमध्ये डोनेशन करू शकता, तुम्ही काही व्हॉलेंटिअरिंग वर्क करू शकता, एखाद्या मित्राला किंवा फॅमिली मेंबरला जर का गरज असेल पैशांची तर तुम्ही त्यांना देऊ शकता. मिस्टर केन होंडा काय म्हणतात की आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे की आपण एक गिव्हिंग माइंडसेट म्हणजे लोकांची मदत करण्यासाठीचा जो माइंडसेट असतं ते आपण डेव्हलप करा. कारण पैसा जो आहे तो फक्त टूल आहे आणि या टूलचा वापर करून आपण जगात एक पॉझिटिव्ह चेंज आणि इम्पॅक्ट आणू शकतो. पॉइंट नंबर 5, फोकस ऑन द जर्नी. बरेच लोक असतात जे वेल्थ अक्युमुलेशन मध्ये किंवा काही फायनान्शियल गोल्स अचीव्ह करण्यासाठी एवढे म्हणजे ते फोकस असतात की ते इन प्रोसेस आपलं आयुष्य जगणं हे विसरून जातात आणि म्हणून सतत त्यांना खूप स्ट्रेस, एन्झायटी, डिससॅटिस्फॅक्शन हे सगळं त्यांना फेस करावं लागतं. म्हणजे जर का त्यांनी त्यांचे स्वतःचे फायनान्शियल गोल जरी हिट केलेत ना तरी ते तेवढं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला वाटणार नाही. समजा एखादा माणूस आहे तो अक्षरशः अक्युमुलेशन ऑफ वेल्थ मध्ये फोकस्ड आहे आणि आपल्या आयुष्याचे जे अदर एस्पेक्ट्स आहेत ते त्यांनी इग्नोर केलेत, तर त्याला त्याचा फायनान्शियल गोल तर अचीव्ह होणार परंतु त्यासाठी त्याला किती स्ट्रेस, किती एन्झायटी, किती डिससॅटिस्फॅक्शन बघावं लागणार आहे. आणि जर का तुम्हाला मनी मॅनेजमेंटमध्ये एन्जॉयमेंटच तुमचा होत नसेल तर काय अर्थ आहे. मग तुम्हाला एक बॅलन्स आणावं लागणार आहे. तुम्हाला रिअलिस्टिक गोल्स ठेवा, सेल्फ केअरला प्रायोरिटाइज करा आणि एक फुलफिलिंग लाईफ जगा ना. फक्त पैशांमागे का भागताय. मिस्टर केन होंडा काय म्हणतात की मनी मॅनेजमेंट जी आहे ही एक जर्नी आहे आणि या जर्नीमध्ये तुम्हाला हे सुद्धा फोकस करावं लागणार आहे की आपल्या पैशांसोबत मी एक पॉझिटिव्ह रिलेशन क्रिएट करतो. अजिबात निगेटिव्ह रिलेशन आपल्या पैशांसोबत क्रिएट करू नका. तुम्ही त्या जर्नीवर फोकस करा ज्याच्यात तुम्ही आपले पैसे मॅनेज करतायत आणि आपल्या पैशांसोबत एक पॉझिटिव्ह रिलेशनशिप बनवा. हे मिस्टर केन होंडा तुम्हाला सांगतायत. असं केल्याने तुमच्या आयुष्यात आनंद येईल आणि तुम्हाला एक फुलफिलिंग असा एक फुलफिलमेंट सारखा एक फिलिंग येईल. तुम्हाला तुम्ही मिलेनियर नाही जरी झालेत ना तरी तुम्हाला एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन नक्कीच असणार. पॉइंट नंबर 6, बी युअर सेल्फ. लोक स्वतःवर टाइम टाकत नाही. त्यांना स्वतःला माहिती नसतं की त्यांना काय चांगलं वाटतंय आणि काय त्यांना वाईट वाटतंय. परंतु जर का तुम्ही या गाईडचा वापर केला आणि त्यानंतर तुम्ही आपले फायनान्शियल डिसिजन्स घेतले तर असं केल्याने तुम्ही तुमच्यासाठी जे चांगलं आहे किंवा तुम्हाला ज्याच्यात आनंद वाटतं अशा ऍक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही, अशा एक्सपिरियन्समध्ये तुम्ही पैसे निवेश करू शकता. म्हणजे तुमचे फायनान्शियल गोल्स, तुमचे पर्सनल व्हॅल्यूज आणि हॅपीनेस याला लक्षात ठेवून त्यानंतर आपले पैसे खर्च करा. आपल्याला मिस्टर केन होंडा काय मेसेज देत आहेत की जर का तुम्हाला ट्रू फायनान्शियल वेलबिंग अचीव्ह करायचं असेल तर स्वतःचा ऐका. तुमचे जे फायनान्शियल चॉईसेस आहेत त्यांना आपल्या स्वतःच्या युनिक व्हॅल्यूज आणि प्रायोरिटीज सोबत अलाइन करा रॅदर दॅन सोसायटी एक्सपेक्टेशन्स अँड ॲडवाइस ऑफ अदर्स. कारण त्यांनी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन नाही भेटणार. सोसायटी एक्सपेक्टेशन्स तुम्हाला कशाला फुलफिल करायचे आहेत. प्रत्येक लोकांच्या ॲडवाइसवर तुम्हाला काम करायचं आहे का की स्वतःच्या मनानुसार काम करायचं आहे ते तुम्ही विचार करा. मिस्टर होंडा आपल्याला एक आयडिया देत आहेत की जे पैसे आहेत ना ते एंड नाही आहे. रॅदर पैसे एक टूल आहे ज्याचा वापर करून आपण एक आनंदमय आयुष्य जगू शकतो. ओव्हरऑल ही जी पुस्तक आहे हॅपी मनी हे तुम्हाला एक अतिशय रिफ्रेशिंग आणि होलिस्टिक अप्रोच देणार फायनान्शियल वेलबिंगसाठी. ही जी पुस्तक आहे हे आपल्या रीडर्सला एनकरेज करते की आपला जो फोकस आहे तो शिफ्ट करा. म्हणजे पैसे सोर्स ऑफ स्ट्रेस नसायला पाहिजे किंवा पैसा हा तुमच्या
एन्झायटीचा सोर्स नसायला पाहिजे, तर पैसा हा एक टूल असायला पाहिजे ज्याचा वापर करून तुम्ही आपल्या आयुष्यात आनंद कल्टिवेट करू शकणार किंवा तुम्ही आपल्या लाईफचा जो पर्पज आहे ते फुलफिल करू शकणार. जर का तुम्ही आपल्या आयुष्यात हे जे 6 प्रिन्सिपल्स आम्ही तुम्हाला सांगितले जर का तुम्ही होल हार्टेडली जर का फॉलो करत असाल, तर मला खात्री आहे की तुम्ही आपल्या पैशांसोबत एक पॉझिटिव्ह आणि हेल्दी रिलेशनशिप बिल्ड करू शकणार. सो दॅट वॉज ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. मला आशा आहे की तुम्हाला आमचा हा कंटेंट आवडला असेल, आणि जर का आवडला असेल तर डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब टू ग्रो मराठी चॅनल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सायनिंग ऑफ. सी आदर्श जोशी. बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.